तर अमरावती विधान परिषदेच्या या जागेवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठा दावा केलाय। भाजपनं अमरावतीत दिलेल्या उमेदवारावरून प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळे भाजपची मतं फुटू शकतात असा दावा सपकाळ यांनी केलाय। दुसरीकडे सपकाळ यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधलाय। त्यावरून त्यांनी काँग्रेसच्या मित्रपक्षांबाबत सुरू असलेल्या विलीनीकरणाच्या चर्चांवरही भाष्य केलंय। तसंच राज्यातील काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीच्या चर्चा म्हणजे वावड्या असल्याचंही त्यांनी म्हटलंय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता आपल्या सोबत आहेत। दादा, एबीपी माझामध्ये स्वागत आहे। नमस्कार। राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। कुठेतरी काँग्रेस उमेदवारांची पिछेहाट होताना आपल्याला बघायला मिळते। पैसा फेक तमाशा देख या धर्तीवर सत्ताधाऱ्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या। त्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे अर्ज तांत्रिक दबावापोटी त्यांनी बाद करून घेतले, कॉलर पकडून आणून विड्रॉल करायला लावले, मोठ्या प्रमाणावर मतदारांना पैसा दिला आणि त्यातून हा मतदार पुढे येत असताना मतदारांची संख्या पुरा कमी आहे आणि यामध्ये साम दाम दंड भेद नीतीचा वापर करत असताना सत्ताधारी जे आहे या निवडणुकीमध्ये अक्षरशः थैमान घालत आहे असं म्हटल्यास चुकीचं आणि अतिशयोक्ती होणार नाही। प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीनीकरण करावं अशी चर्चा सुरू आहे आणि खरं तर शरद पवारांचं राष्ट्रवादी, ममता बॅनर्जीचं टीएमसी हे या पक्षाच्या मार्गावर आहेत असं म्हटलं जात आहे। काय नेमकी स्थिती आहे? एक आता बाब प्रामुख्याने समोर येते आहे ती म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकच पर्याय आहे, तो म्हणजे काँग्रेस। आणि मोदी यांना थांबवायचं असेल तर एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे राहुल गांधी। त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारा पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड न करता, कुठेही न थकता, कुठेही न दबकता, कुठेही न झुकता, न वागता, त्यामुळे काँग्रेस, त्यामुळे भाजप आणि काँग्रेस अशी दोनच आज प्रवाह जे आहेत हे जर तर या स्वरूपामध्ये देशामध्ये आज निर्माण झालेले आहे आणि त्या परिस्थितीच्या अनुषंगानं दोन्हीकडच्या मित्रपक्षांच्या बाबत अशा प्रकारची चर्चा चालू आहे। मध्यंतरी म्हणजे गेल्या आठवड्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या भूमिकेवर राज्यातील काही बडे नेते नाराज होते आणि त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार पण केली असं ऐकण्यात आहे। नेमकं काय सत्य आहे? नाही, अशा पद्धतीने कुणी दिल्लीला गेलं, वरिष्ठांकडे तक्रार केली असं कुठेही ऐकिवात नाही किंवा गेलेही नाही। अशा वावड्या ज्या आहेत त्या वावड्या उडवल्या जातात। कदाचित या वावड्या उडवण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच मोठा वाटा असू शकेल, कारण मे महिन्यामध्ये काँग्रेसनी ज्या पद्धतीनं आंदोलनं केली, ती शेतकऱ्यांची असतील, महागाईच्या विरोधातली असतील, मोर्चे असतील, रस्ता रोको असतील, पदयात्रा असतील, या सर्व एकंदरीत आंदोलनाच्या माध्यमातून जे मोठ्या प्रमाणावर जो प्रतिसाद मिळाला आणि आम्ही जो आवाज म्हणून या सरकारला धारेवर जे धरलं त्याचा कुठेतरी परिणाम म्हणून होईल हर्षवर्धन सपकाळ म्हणणाऱ्या प्रवृत्तींनी आता बदलण्याच्या अनुषंगानं वावड्या उडवण्याची सुरुवात ही केलेली असावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।